नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। नागपंचमी अगदी 2 दिवसावर आलेली आहे आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण भावाचा उपवास करतो। तर हा भावाचा उपवास का केला जातो, तसे पण घरच्या घरी किंवा बाहेर जाऊन सुद्धा नागोबाची पूजा करायची असते। तर ही पूजा कशी करावी, त्याची पूजा विधी काय आहे, नागपंचमी दिवशी किंवा भावाच्या उपवासाच्या दिवशी तुम्ही पूजा कशी करू शकता, साध्या सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी कशी पूजा करावी हे आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम पाहूया पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते। तर साहित्यामध्ये मी इथे नागपंचमीच्या उपवासासाठी लागणारे साहित्य इथं सर्वात प्रथम आपल्याला दूध लागणार आहे नागोबासाठी, तसेच पाण्याने तांब्या भरून घेतला आहे। वस्त्रमाळ तुम्ही हराळी आघाड्याची सुद्धा एक माळ बनवून घ्यायची आहे। हळदी कुंकू सुपारी काही फुलं घ्यायचे, नैवेद्य घ्यायचा आहे। तरी ते ज्वारीच्या लाह्या असतात पण इथे साध्या लाह्या मी घेतलेल्या आहेत। तसेच निरंजन घ्यायचं आहे। तसेच घरामधील जेवढे आपल्या घरामध्ये व्यक्ती आहेत त्याप्रमाणे एक एक असा पिवळ्या कलरचा धागा करून हळदीमध्ये डुबून आपल्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधला जातो, तर तो हा धागा पण घ्यायचा आहे। तसेच धूप, अगरबत्ती, महादेव पार्वतीचा फोटो असेल तर तो एक घ्यायचा आहे, अक्षता घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी नागोबाच्या उपवासाची तयारी करणार आहोत। तर हे साहित्य या दिवशी लागणार आहे। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी हा सण आपल्याकडे साजरा केला जातो। या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते। नागपंचमीच्या दिवशी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजामध्ये रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो। तर या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आपल्याकडे आहे। ही पूजा कशी करायची आहे, तर या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व नित्यकामे आटपून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपली पूजेची जागा आहे ती स्वच्छ पाण्याने पुसून घेऊन त्यावरती तुम्ही पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। त्यावरती एक स्वच्छ कपडा अंतरायचा आहे, त्यावरती अक्षदान ठेवून सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही गणपतीवरती अभिषेक करून गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करायची आहे। त्यांना सुद्धा धूप, दीप, फुले, नैवेद्य सर्व अर्पण करून मग आपल्याला या पूजेला सुरुवात करायची आहे। तर नागपंचमीची पूजा तुम्ही घरच्या घरी उपवासाच्या दिवशी आणि नागपंचमीच्या दिवशी सुद्धा अशा साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे। तर महादेव पार्वतीच्या फोटोला सुद्धा हळदी कुंकू, धूप, दीप, फुलं अर्पण करून मनोभावे नमस्कार करायचा आहे। तर यानंतर तुम्ही नागनागिनीची पिल्ले आणि नागनागिन काढून त्यांची सुद्धा इथे पूजा करायची आहे। तर तुम्ही एका कागदावरती चित्र काढून त्याची पूजा करू शकता किंवा बाजारामध्ये इझिली तुम्हाला नागदेवतेचे नाग आणि नागिन आणि त्यांच्या पिल्लांचं चित्र मिळून जातं, तर त्याची सुद्धा तुम्ही इथे पूजा करू शकता। तर इथे मी तांदळाच्या राशीने 5, 7 किंवा 9 असे नागनागिन आणि त्यांची पिल्लांची चित्र काढून या दिवशी पूजा करण्याची प्रथा आहे। तर मी ते 2 नागनागिन आणि त्यांची पिल्लांचं चित्र इथे ड्रॉइंग म्हणजेच तांदळाच्या राशीने मी ते केलेलं आहे आणि त्याची जिथे पूजा मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या दिवशी घरच्या घरी पूजा करू शकता। तर याच्यावरती सुद्धा तुम्ही धूप, दीप, फुलं, अक्षदा, हळदी कुंकू वाहून मनोभावे नागदेवतेला नमस्कार करायचा आहे। तर या नागनागिनीची आणि त्यांच्या पिल्लांची विधिवत पूजा करून त्यांना दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून त्यांची पूजा करायची आहे। तर नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध, साखर तसेच उकडीचे नागपंचमीच्या दिवशी उकडीचे म्हणजेच पुरणाचे कानवले बनवले जातात किंवा मग उकडीचे पुरणाचे दिंडसुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं। तर त्याचा सुद्धा नैवेद्य आपल्याला या नागपंचमीच्या दिवशी दाखवायचा आहे। तर उपवासाच्या दिवशी फक्त तुम्हाला नागिनीची पिल्ले आणि त्यांची पूजा करून मनोभावे त्यांना दूध, लाह्याचा नैवेद्य अर्पण करून पूजा करायची आहे। आणि नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड किंवा पुरणाचे कानवले बनवून त्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर इथे मी नागनागिन इथे मला हराळी आघाडा अवेलेबल झाला नाही म्हणून मी इथे तुम्हाला वस्त्रमाळ अर्पण केलेली आहे। तुम्ही हराळी आघाडा असतो त्याच्यावरती नागनागिनीवरती अर्पण करायचा आहे। दूध, लाह्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर या दिवशी ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो, तर तो सुद्धा इथे अर्पण करायचा आहे। तर इथे मी नागोबाचा असा चिखलाचा नागोबाचा त्याची सुद्धा पूजा करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे। तर चिखलाचा नागोबा मी इथे बनवून घेतलेला आहे आणि त्याची इथे पूजा करून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चिखलाच्या नागोबाला सुद्धा हळदी कुंकू, फुलं, अक्षदा, गंध, दूध, लाह्यांचा नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा करायची आहे। तर नागपंचमीच्या दिवशी असं म्हटलं जातं काही चिरू नये, कापू नये, तळू नये, तसेच चुलीवर तवा ठेवू नये, तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालू नये,
तर हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी नागपंचमी हा सण 21 ऑगस्ट रोजी म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याकडे साजरा करण्यात येईल। नागपंचमी हा सण 21 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:21 पासून सुरू होईल आणि 22 ऑगस्ट रोजी म्हणजेच मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता संपेल। त्यामुळे उदय तिथीनुसार नागपंचमी हा सण आपल्याकडे सोमवारी साजरा करण्यात येईल। तर नागपंचमीच्या दिवशी आपण जी पूजा करणार आहोत त्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 5:53 सुरू होईल आणि ते 8:33 पर्यंत आपल्याला ही नागोबाची पूजा करायची आहे। नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। दरवर्षी हा सण कॅलेंडरमधील 5व्या महिन्यातील श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो। तर या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख शांती राहते। नागपंचमीला विशेष महत्त्व आहे। नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी नागाची पूजा केली जाते। या दिवशी ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसोबतच भगवान शंकराची पूजा करावी। यामुळे कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो। तर नागपंचमीच्या दिवशी असे कोणती कामं आहेत ते सुद्धा करायची नाहीत। तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतामध्ये नांगर चालवत नाहीत। तसेच या दिवशी झाडे तोडण्यासुद्धा मनाई आहे। नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते, कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात। नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानलं जातं। याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळलं पाहिजे। तर नागपंचमीच्या दिवशी असे काही उपाय आहेत ते सुद्धा आपण करायचे आहेत। जर एखाद्या व्यक्तीला कालसर्प दोषाचा त्रास होत असेल तर नागपंचमीच्या दिवशी वाहत्या नदीत चांदीच्या नागाची जोडी तरंगवावी किंवा एखाद्याला दान करावी। असे केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव संपतो। नागपंचमीच्या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीला कधी साप किंवा सर्पदंशाची भीती वाटत नाही। तसेच यानंतर पाहूया आपण की नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण भावाचा उपवास पकडतो। नागोबाचा उपवास पकडला जातो। तर तो का पकडला जातो तर असं म्हटलं जातं की सत्येश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो। सत्येश्वरीला भाऊ होता, त्याचे नाव सत्वेश्वर असे होते। नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वरीच्या भावाचा आकस्मिक मृत्यू झाला। भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दुःखी झाली। अन्न त्याग केल्यानंतर तर सत्येश्वर हा नागरूपात दिसला। त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले। सत्येश्वरीवरचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने वचन तिला दिले। तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू आणि म्हणूनच नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास धरला जातो। नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो कारण आपल्या भावाला चांगले आयुष्य, आरोग्य तसेच सुख शांती मिळावी यासाठी प्रत्येक बहीण ही नागाची पूजा करते। काही ठिकाणी स्त्रियांनी हाताला मेहंदी लावण्याची सुद्धा आपल्याकडे प्रथा आहे। तर या दिवशी स्त्रिया झाडाला झोके बांधून झोके घेतात, नागाची भाऊ म्हणून गाणी म्हणतात। तर अशा विविध पद्धतीने आपल्याकडे हा सण साजरा केला जातो। अजूनही पूर्ण भारतभरामध्ये नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की तर याच दिवशी कृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले होते। तो दिवस देखील श्रावण शुक्ल पंचमीचाच होता। वृंदावनातील लोकांना या नागापासून कृष्णाने वाचवले होते, म्हणून त्या वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण फेस्टिवलशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।